नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 29 जुलै 2024 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो काही आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। डाळिंबाची क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीच्या डाळिंबासाठी आज जास्तीत जास्त 320 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमीत कमी आपल्याला 120 रुपये किलोपासून आपल्याला दर जे आहे ते आपल्याला चांगल्या डाळिंबासाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटी आहे त्याचबरोबर दरामध्ये आज आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळते। तर पेरूची क्वालिटी पाहू शकता, आपल्याला पेरू तैवान पेरू पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला आज तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी साधारणतः आपल्याला जास्ती 50 रुपये किलोपासून आपले जास्तीत जास्त 90 रुपये किलोपर्यंत आपल्याला पेरूसाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर पेरूसाठी दर जे आहे ते आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। हॅलो, आज कलिंगडाच्या दरामध्ये काय आज बदल झालेला आहे का? तर 6 नग आपल्याकडे चाले तर 12 रुपये, 12, 13 6 नगात चालेल। आणि जे आडवा आहे हां, ती चालेल आपल्याकडं 7-8 रुपये, 7-8 रुपये। म्हणजे लहान साईजमध्ये आपल्याला 7-8 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळते। आणि एक नंबर टॉप क्वालिटी साईज मोठी आहे त्यासाठी आपल्याला 12 ते 13 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, आपल्याला लहान साईजमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला 7 ते 8 पासून ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 13 रुपये किलोपर्यंत आपल्याला कलिंगडासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 13 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूट पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला फार कमी झालेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी लहान साईजमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी 10 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते। त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 60 ते 70 रुपयेपर्यंत आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण ड्रॅगन फ्रूटसाठी आज पाहायला मिळालेली आहे। लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर लिंबांसाठी आज दर जे आहे ते आपल्याला थोडेफार वाढलेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी आपल्याला 30 रुपये ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 45 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या लिंबांसाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला 30 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 45 रुपये किलोपासून पर्यंत दर पाहायला मिळतात। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपासून आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळतात। सीताफळाची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सीताफळ पाहायला मिळते। तर गावरान सीताफळासाठी आज दर जे आहे ते आपल्याला उच्चांकी पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी लहान साईजमध्ये आपल्याला साधारणतः 30 रुपये किलोपासून आपल्याला सीताफळासाठी दर पाहायला मिळतो। तर गावरान क्वालिटीच्या सीताफळासाठी दर जे आहे ते आपल्याला उच्चांकी पाहायला मिळतात। तर क्वालिटी पण आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 150 रुपये किलोपर्यंत आपल्याला सीताफळासाठी आज दर पाहायला मिळते। क्वालिटी आहे, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। दरामध्ये आपल्याला तेजी आज पाहायला मिळते। स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाची आपल्याला आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाची आवक आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी 17 ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला स्वीटकॉर्न मक्याच्या कणसासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 2 रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आज थोडासा बदल पाहायला मिळते। पपईची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपईसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळतात। तर आवक ही आहे, त्याचबरोबर दरामध्ये आज 2 रुपयाची तेजी पाहायला मिळते। क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आहे, ते दर आपल्याला आज पपईसाठी वाढलेले पाहायला मिळतात।